क्षीरसागराने आरोप केला, 500 एकराचे बक्षीसपत्र घेऊन राजू शेट्टींनी पावसात ठिय्या मांडला। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला। या कथित आरोपाला उत्तर देत ही 500 एकर जमीन क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीसपत्र करण्यासाठी राजू शेट्टींसह कार्यकर्ते भर पावसात 2 तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले होते। मात्र क्षीरसागर न आल्याने कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्या बक्षीसपत्रावर सह्या करून सदरचे बक्षीसपत्र रात्री अपरात्री कधी येऊन घेऊन जाण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केलं आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरणपत्राव्यतिरिक्त 500 एकर जमिनीचे सातबारे त्यांनी दाखवावे। ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षीसपत्र करणार असल्याचं जाहीर केलंय। आज शनिवारी शेट्टींनी वकिलासह बिंदू चौकात उपस्थित राहून बक्षीसपत्राचे कार्यकर्त्यांच्या साक्षीने वाचन करून त्यावर सह्या केल्या। यावेळी शेट्टी म्हणाले की मी आजपर्यंत 5 निवडणुका जनतेच्या लोकवर्गणीतून लढवल्या। मला राज्यभर फिरण्यासाठी दिलेली फॉर्च्युनर गाडीसुद्धा लोकवर्गणीतून देण्यात आलेली आहे। मला गाडी घेण्यासाठी IRBच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करावं लागलं नाही। मी कोणत्या डॉक्टरांकडून, बिल्डरकडून, उद्योजकाकडून बगलबच्च्यांना पाठवून हप्ते गोळा केले नाहीत। महापालिकेतील मोकाच्या जागेवर आरक्षण टाकून जमिनी बळकावलेल्या नाहीत। त्यामुळे क्षीरसागरांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी असं आव्हान त्यांनी त्यावेळेस दिलं आहे। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणा देऊन बिंदू चौक दणाणून सोडला। स्वाभिमानीचे आंदोलन असल्याने पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, रविकिरण इंगवले, कॉम्रेड सम्राट मोरे, सुनील मोदी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी आणि शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मी मागच्या 2-3 दिवस जिल्ह्याबाहेर होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा 500 एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं, माझ्या कानावर आलं। आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली, निवडणुकीचा कालावधी आला तर आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात। एकदाच काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊन दे, एकदाच काय ते महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे। हे पावसाची उन्हातानाची पर्वा न करता आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय, कुणाच्या बुडाखाली आमदार आहे, कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही कळून दे। म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित 500 एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सातबारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत। मी बक्षीसपत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे। त्या पद्धतीने 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षीसपत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी तेवढी त्यांनी भरायची आहे, ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत। ती सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत, त्याच्यावर गट नंबर सांगावेत, त्यांनी ते टाकतो, त्याचे सातबारे दाखवावेत आणि त्याच्यावर सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे। आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमावलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे। आणि म्हणून गेल्या पाऊण तासापासून मी इथे त्यांची वाट बघत थांबलेलो आहे। वकिला सहित मी सगळं तयार घेऊन आलेलो आहे, त्याच्यावर सही करणार आहे, अंगठा करणार आहे, म्हणजे माझी सही नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही। त्याचबरोबर काही शेतकरी असेही आलेले आहेत, राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा सातबारा घेऊन आलेले आहेत। हे सारे सातबारा गोळा करायला माझा तर सल्ला आहे, त्या शक्तीपीठ महामार्गाच्या 50,000 कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहेत त्यापेक्षा ह्या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टिकाऊ शेती ही किमान 40 लाखाच्या खाली येत नाही, त्यामुळे हे सातबारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं आहे। आता वाट बघायला लागलो, पाऊस तरी यायला लागलेला आहे, बघू काय होतं, लक्षणं कळतात आणि ते येणार नसतील तर मग त्यांनी आता एवढा आरोप केलाय ते जबाबदार आहेत, नौके नाहीत। त्याने मग माझं दुसरं म्हणणं असं आहे
की 2009 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी कमाई आई कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी. मंदिराचा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.